नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज तारीख आहे 1 मार्च 2026 आणि खरं सांगायचं तर आजचा दिवस किंबहुना हा संपूर्ण महिनाच आपल्या सगळ्या हरभरा उत्पादकांसाठी खूपच निर्णायक ठरणार आहे. कारण एकाच वेळी दोन मोठ्या घडामोडी घडतायत. एकीकडे वर्षभर आपण जे घाम गाळला, जे कष्ट घेतले, त्यातून उभं राहिलेलं आपलं हरभऱ्याचं पीक आता काढणीच्या अवस्थेत आहे. आणि दुसरीकडे अगदी याच वेळी शासनाने एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे, जी थेट आपल्या फायद्याची आहे. ही घोषणा आपल्या मिळकतीवर, आपल्या घराच्या आर्थिक गणितावर सरळ परिणाम करू शकते. त्यामुळे आजच्या या विश्लेषणामधला प्रत्येक मुद्दा अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका आणि समजून घ्या. तर सगळ्यात मोठी आणि दिलासादायक बातमी हीच आहे की आजपासून म्हणजे 1 मार्चपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये हरभरा पिकासाठी शासकीय खरेदी केंद्रांवर हमीभाव नोंदणीला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. आणि ऐका, यावर्षी शासनाने हरभऱ्यासाठी तब्बल 5,875 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. हा आकडा आपल्या डोक्यात आणि वहीत अगदी पक्का लिहून ठेवा. 5,875 रुपये प्रति क्विंटल ही आपल्या कष्टाची एक सन्मानजनक किंमत आहे, जी मिळवण्यासाठी आपल्याला एक ठरलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेमध्ये आपण याच प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर अगदी बारकाईने बोलणार आहोत. सुरुवातीला आपण हमीभाव नोंदणीची जी बातमी आहे तिचा सगळा तपशील जाणून घेऊ. त्यानंतर हा भाव आपल्याला मिळावा यासाठी नोंदणी नक्की कशी करायची, त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील याची अचूक माहिती पाहू. पुढे आपण थेट शेताच्या बांधावर जाऊ आणि मार्च महिन्यात पिकाचं व्यवस्थापन कसं करायचं, काढणीची योग्य पद्धत कोणती हे समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी आपल्या सगळ्यांच्या मनात जो एक प्रश्न घोळत असतो की काढणीनंतर हरभरा लगेच विकायचा की साठवायचा, यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला हरभरा खरेदीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे, ज्यामुळे ही प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे, आपल्याला आता अजिबात उशीर न करता याचा तात्काळ फायदा घ्यायचा आहे. केंद्र सरकारने यावर्षी महाराष्ट्रातनं एकूण 7.61 लाख मेट्रिक टन हरभरा खरेदी करायला मंजुरी दिली आहे. आता हा आकडा ऐकायला खूप मोठा वाटतो, पण एक गोष्ट लक्षात घ्या की ही खरेदी पहिल्या येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर चालते. म्हणजे काय, तर जे शेतकरी आपली नोंदणी लवकर पूर्ण करतील त्यांचा माल विकला जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अजिबात दिरंगाई करून चालणार नाही. आता याच्या तारखा नीट लक्षात ठेवा. नोंदणीची प्रक्रिया आज 1 मार्च 2026 पासून सुरू झाली आहे आणि ती 31 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. म्हणजे आपल्या हातात फक्त आणि फक्त 1 महिन्याचा कालावधी आहे. अनेकदा काय होतं की शेवटच्या आठवड्यात खरेदी केंद्रांवर प्रचंड गर्दी होते, ऑनलाईन वेबसाईटवर लोड येतो आणि मग उगाचच तांत्रिक अडचणी सुरू होतात. म्हणून शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. शक्य असेल तर याच आठवड्यात नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून टाका. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे येतोय. नोंदणी करायची कशी, त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील, ही माहिती अगदी व्यवस्थित समजावून घ्या आणि सगळी कागदपत्रं एका फाईलमध्ये तयार करूनच खरेदी केंद्रावर जा. असं केल्याने तुमचा वेळ वाचेल आणि उगाचच हेलपाटे मारावे लागणार नाहीत. नोंदणीसाठी आपल्याला एकूण 4 मुख्य कागदपत्रांची गरज आहे. पहिलं म्हणजे चालू वर्षाचा म्हणजे 2025-26चा 7/12 उतारा, ज्यावर तुमच्या हरभरा पिकाची नोंद असणं बंधनकारक आहे. जर ई-पीक पाहणी केली नसेल तर ती लगेचच्या लगेच पूर्ण करा. दुसरा, तुमच्या आधार कार्डची एक स्वच्छ, सुस्पष्ट झेरॉक्स प्रत. तिसरं, तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, ज्यावर तुमचा फोटो, नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड अगदी स्पष्ट दिसायला हवा, कारण हमीभावाचे पैसे थेट याच खात्यात जमा होणार आहेत. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा जो मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला आहे तो तुमच्या सोबतच हवा, कारण नोंदणीच्या वेळी त्यावर एक OTP येतो आणि तो दिल्याशिवाय तुमची नोंदणी पूर्ण होऊ शकत नाही. ही सगळी कागदपत्रं घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या नॅफेड किंवा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय खरेदी केंद्रावर जायचं आहे. नॅफेड ही केंद्र सरकारची एक अतिशय महत्त्वाची संस्था आहे, जी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते. जेव्हा कधी खुल्या बाजारात शेतमालाचे भाव कोसळतात, तेव्हा नॅफेड हमीभावाने खरेदी करून शेतकऱ्यांना एक मोठा आर्थिक आधार देते आणि बाजारात स्थिरता आणण्याचं काम करते. त्यामुळे या केंद्रांवर जाऊन आपली नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करा. आता हा सगळा खटाटोप का करायचा, याचा थेट आर्थिक फायदा काय आहे ते बघूया. शासनाचा हमीभाव आहे 5,875 रुपये प्रति क्विंटल. या उलट आज जर तुम्ही खुल्या बाजारात म्हणजे स्थानिक मार्केटयार्डमध्ये किंवा व्यापाऱ्याकडे गेलात तर तिथे तुम्हाला साधारणपणे 5,200 ते 5,400 रुपये प्रति क्विंटल इतकाच भाव मिळतोय. काही ठिकाणी तर भाव यापेक्षाही कमी आहेत. याचा हिशोब अगदी सरळ आहे.
शासकीय खरेदी केंद्रावर हमी भावाने हरभरा विकल्यास तुम्हाला प्रति क्विंटल कमीत कमी 400 ते 500 रुपयांपेक्षा जास्त थेट नफा मिळतोय. जरा विचार करा, जर आपल्याकडे 20 क्विंटल हरभरा असेल तर आपला कमीत कमी 8 ते 10 हजार रुपयांचा फायदा होतोय, आणि जर 50 क्विंटल उत्पन्न असेल तर हाच फायदा थेट 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत जातो. ही रक्कम आपल्यासाठी खूप मोठी आहे, त्यामुळे ही संधी अजिबात गमावू नका. चला, आता नोंदणी आणि बाजारभावाच्या गणितातून आपण थेट आपल्या शेताच्या बांधावर येऊया. कारण चांगला भाव मिळवण्यासाठी आधी मालही तसा दर्जेदार तयार व्हायला हवा नाही का? मार्च महिना म्हणजे हरभरा पिकासाठी घाटे भरण्याचा, म्हणजेच दाणे पोसण्याचा अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा काळ असतो. याच काळात केलेले योग्य व्यवस्थापन आपल्या उत्पादनात मोठी वाढ करू शकतं. मार्च महिन्यात तापमान वाढायला लागतं आणि याच काळात आपल्यासाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरते, ती म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव. ही अळी काय करते तर घाट्याला छिद्र पाडून आतले कोवळे दाणे खाऊन टाकते, ज्यामुळे घाटे पोकळ राहतात आणि आपल्या उत्पादनाचं खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. जर तुमचं पीक अजून हिरवं असेल आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत असेल तर अळीच्या नियंत्रणासाठी एक प्रभावी फवारणी करणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही इमॅमेक्टिन बेन्झोएट किंवा क्लोरॅन्ट्रनिलिप्रोल यांसारख्या शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करू शकता. एक लक्षात घ्या, या फवारणीवर होणारा खर्च हा खर्च नसून एक गुंतवणूक समजा, कारण एका योग्य फवारणीमुळे तुम्ही संभाव्य 10 ते 15% नुकसान टाळू शकता, म्हणजेच तितकं उत्पादन वाढवू शकता. पण एक अत्यंत महत्त्वाची सूचना, कोणतंही कीटकनाशक फवारताना स्वतःच्या सुरक्षेला पहिलं प्राधान्य द्या. हातामध्ये रबरी हातमोजे घाला, चेहऱ्यावर मास्क लावा, डोळ्यांवर चष्मा वापरा आणि अंग पूर्णपणे झाकणारे कपडे घाला. फवारणी नेहमी वाऱ्याच्या दिशेने करा, विरुद्ध दिशेने कधीच करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे औषधाच्या बाटलीवर जे प्रमाण लिहिलेलं आहे त्याच प्रमाणात औषध वापरा. कमी जास्त प्रमाण वापरल्यास त्याचा पाहिजे तसा परिणाम मिळत नाही. घाटे भरण्याच्या अवस्थेतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचं नियोजन. या काळात पाणी द्यावं की नाही हा संभ्रम अनेक शेतकऱ्यांच्या मनात असतो, कारण या अवस्थेत दिलेलं पाणी पिकाला तारूही शकतं आणि मारूही शकतं. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. याचा नियम अगदी सोपा आहे. जर तुमच्या जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असतील, जमीन पूर्णपणे कोरडी ठणठणीत झाली असेल आणि पीक पाण्याअभावी ताणावर आलं असेल, तरच तुम्ही पिकाला एक अगदी हलकं जीवनदायी पाणी देऊ शकता. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर तुमचं पीक पिवळं पडायला लागलं असेल, त्याची वाटचाल काढणीच्या दिशेने सुरू झाली असेल, तर अशा अवस्थेत पिकाला चुकूनही पाणी देऊ नका, कारण उशिरा दिलेलं पाणी पिकाला पुन्हा फुटव्या आणतं, त्यामुळे काढणी लांबते आणि दाण्याची प्रतसुद्धा खालावते. आता आपण पिकाच्या शेवटच्या टप्प्याकडे म्हणजे काढणी आणि काढणीनंतरच्या काळजीकडे आलो आहोत. वर्षभर आपण जी मेहनत घेतली आहे ती वाया जाऊ नये यासाठी हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. चांगला माल तयार करणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच तो व्यवस्थित काढणं आणि साठवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. हरभरा काढणीसाठी अजिबात घाई करू नका. पीक साधारण 85 ते 90% वाळल्यावरच काढणी करावी. यातला सगळ्यात महत्त्वाचा निकष म्हणजे दाण्यातील ओलावा. तो 10% कमी असायला हवा. जास्त ओलावा असताना काढणी केली आणि तो माल तसाच साठवला तर त्याला बुरशी लागते, कीड लागते आणि मालाची प्रत पूर्णपणे खराब होते. शासकीय खरेदी केंद्रावरही जास्त ओलावा असलेला माल नाकारला जातो, हे लक्षात ठेवा. काढणीनंतर येते मळणी. मळणी करताना थ्रेशर मशीनचा वेग योग्य ठेवा. खूप जास्त वेगात मळणी केल्यास हरभऱ्याचे दाणे फुटतात, त्याची डाळ होते. अशा फुटलेल्या मालाला बाजारात अजिबात भाव मिळत नाही. मळणी झाल्यावर जर तुम्हाला हरभरा साठवायचा असेल तर तो पोत्यात भरण्यापूर्वी 2 ते 3 दिवस कडक उन्हात चांगला वाळवून घ्या. यामुळे काय होतं तर त्यातील उरलासुरला ओलावा निघून जातो आणि साठवणुकीत घुण किंवा इतर किडींपासून मालाचं संरक्षण होतं. आणि आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. पीक काढलं, मळणी केली, माल तयार आहे. आता प्रश्न आहे की तो लगेच विकायचा की साठवायचा? तोच लाख मोलाचा प्रश्न आहे ज्यावर आपला अंतिम नफा अवलंबून असतो. चला, या दोन्ही पर्यायांचे फायदे तोटे आणि त्यामागे असलेलं बाजारपेठेचं गणित आपण समजावून घेऊया. तर हाच तो प्रश्न, विकायचा की साठवायचा? हा निर्णय घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा शांतपणे विचार करावा लागेल. आपल्यासमोर मुख्य 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय शासकीय खरेदी केंद्रावर नोंदणी करून माल हमी भावाने विकून टाकणे. हा सगळ्यात सुरक्षित आणि हमखास नफा देणारा पर्याय आहे. यात तुम्हाला एक निश्चित भाव मिळतो आणि कुठलीही जोखीम नसते. दुसरा पर्याय आहे साठवणूक करण्याचा. जर आपल्याला तातडीने पैशांची गरज नसेल आणि आपण थोडी जोखीम घेऊ शकत असाल तर माल साठवून भविष्यात भाव वाढण्याची वाट पाहू शकता. या वर्षीचा बाजारपेठेचा अंदाज काय सांगतोय? तर हवामान बदलामुळे आणि काही भागांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे यावर्षी हरभरा उत्पादनात घट झाल्याचं चित्र दिसतंय.
आणि एक साधा नियम आहे, जेव्हा बाजारात मालाची आवक कमी होते तेव्हा मागणीमुळे किमती वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जे शेतकरी साठवणूक करू शकतात त्यांना मे-जून महिन्यामध्ये अधिक चांगला भाव मिळू शकतो. पण लक्षात ठेवा, हा केवळ एक अंदाज आहे, यात बाजाराची जोखीमसुद्धा आहे. तर निर्णय हा पूर्णपणे आपला आहे, जो आपल्या आर्थिक गरजेवर आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. पण एक गोष्ट नक्की करा, तुमच्या भागात, तुमच्या स्थानिक बाजारात आज हरभऱ्याला काय भाव मिळत आहे हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. यामुळे काय होईल तर महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनाही वेगवेगळ्या भागांतील दरांची माहिती मिळेल आणि आपल्याला एकमेकांना मदत होईल. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर या प्रयत्नाला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा, कारण ज्ञान वाटल्याने वाढते. धन्यवाद. जय जवान, जय किसान.